नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काय असतं, आपण पूजा करतो किंवा कुठलंही घरामध्ये कार्य असतं किंवा अगदी आता सणवार आले, दिवाळी आहे, अशा वेळेला ना सगळी माहिती आपल्याला असते. आपण आपल्या चॅनलवरही खूप माहिती देतो, पण काही काही वेळेला ना अशा छोट्या छोट्या शंका असतात. त्या शंकांचं निरसन कसं करायचं, त्या ज्या शंका असतील त्या सोडवायच्या कशा, याचा आपल्याला मोठा प्रश्न पडलेला असतो. काही काही वेळेला घरात मोठी माणसं असतात, त्यावेळेला आपल्याला नीट छान सांगता येतं. पण जर घरात मोठी माणसं नसतील तर मग काय करायचं? आणि खरंच सांगते, मन अगदी घाबरून जातं किंवा बावरून जातं. अशा वेळेला आपल्याला कोणाचा तरी मोठ्या माणसांचा सल्ला असणं आवश्यक असतं. आणि अशा शंकांचं निरसन करण्याकरता आज आपण मंगेश गुरुजींना बोलवलं. त्यांचं 8 वर्ष आळंदी येथे गुरुगुरू शिक्षण झाले आणि गेले 15-20 वर्ष त्यांचा ज्योतिषाचा आणि वास्तुशास्त्राचा सुद्धा अतिशय अभ्यास आहे. आणि तरीसुद्धा ते अजून स्वतःला अभ्यासक म्हणतात, म्हणजे अजूनही त्यांचा अभ्यास चालू आहे. चला तर मग आपण आज मंगेश गुरुजींना आपल्या शंकांचं निरसन करायला सांगूयात आणि त्यांच्याकडनं आपण छान माहिती घेऊयात. गुरुजी, तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज तुम्ही आल्यामुळे आमच्या खूप शंकांचं निरसन होणार आहे. कारण जरी मी बरेच वर्ष ह्या सगळ्या गोष्टी करत असेल तरी काही काही वेळेला ना अशा छोट्या छोट्या शंका असतात आणि असं वाटतं की अरे हे बरोबर आहे का नाही, अशी मनामध्ये भीती वाटत असते. तर त्या शंकांचं निरसन आज मी तुमच्याकडनं करून घेणार आहे. गुरुजी, तशा तर म्हटलं ना तर खूप शंका आहेत. मी अगदी लिस्ट म्हटलं तर मोबाईलवर लिस्टसुद्धा काढून ठेवली आहे. पण आज मला असं वाटतं की आता दिवाळी जवळ आली आहे आणि अनेक आपण पूजा करतो. धनत्रयोदशी असते, नरक चतुर्दशी असते, लक्ष्मीपूजन असतं, अशा अनेक गोष्टी, अनेक सण आपण करतो किंवा अशा अनेक पूजा करतो. त्या संदर्भात मला तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या आहेत. आता पहिली जी गोष्ट अगदी मनापासून विचारायची ती आपण लक्ष्मीपूजनापासून सुरू करूया. काय असतं की प्रत्येक घराचं लक्ष्मीपूजन हे त्यांना व्यवस्थित व्हावं, कारण लक्ष्मीचं आगमन झालेलं असतं, त्याची छान पूजा करावी असं वाटत असतं. पण नेमकं काही काही वेळेला काय होतं की बरीच मोठी सुट्टी असते, मुलांनाही असते, घरातल्या कर्त्या पुरुषालाही असते, जर वर्किंग वुमन असेल तर त्यांनाही सुट्टी असते. त्यामुळे ही मोठी सुट्टी असल्यामुळे बाहेरगावी जायचा प्लॅन चालतो. तर मग अशा वेळेला लक्ष्मीपूजन झाल्यानंतरच आपण बाहेर गेलं पाहिजे असं आहे का? लक्ष्मीपूजन करून जर बाहेर गेलं तरी चालू शकतं? म्हणजे नक्की काय करावं आम्ही? काकूंनी छान प्रश्न विचारला आहे. बऱ्याच लोकांची शंका असतेच, नाही असं नाही. याच्यामध्ये विषय कसा आहे, एक गोष्ट महत्त्वाची, परंपरागत ज्या घरामध्ये आपल्याकडे बघा सगळे एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये सगळे पाहुणे येतात. कोणी बाहेरगावी गेला असेल, शहरात गेला असेल, खेडेगावामध्ये येतात, आजी आजोबांकडे येतात विशेष करून, आणि त्या ठिकाणी मग छान सगळे एकत्र येऊन करण्याचा हा एक सण आहे. बरोबर. मग आता आपल्याकडे कुटुंब पद्धती विभक्त झाली आहे, त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं नाही माझ्या घरात झालं पाहिजे, माझ्या घरात झालं पाहिजे. या वेळेला नियमाप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच लक्ष्मीपूजन व्हायला पाहिजे. पण जर समजा काही अडचणीचा विषय असेल मग त्या वेळेला धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा मी ही पूजा करू शकते. अरे वा, एक मैत्रिणीचीच गोष्ट तुम्हाला सांगते. म्हणजे एक कसा प्रसंग आला होता तो मी सांगते की सगळी धनत्रयोदशीची पूजा केली, सगळं झालेलं होतं आणि तेवढ्यात गावाकडनं किंवा जिथे असतील तिथून त्यांना फोन आला की तिचे जे दीर होते ते अतिशय सिरियस आहेत, त्यामुळे तुम्ही ताबडतोब त्या गावी या, निघून या म्हणून. सगळ्यांचं मन चलबिचल झालं आणि सगळेजण मग जावं लागेल असं ठरलं होतं. पण मग अशा वेळेला त्यांना प्रश्न पडला की लक्ष्मीपूजन केल्यानंतर जावं, करून जावं, तर त्यांची तब्येतही सिरियस आहे, उशीर होईल का, ह्या सगळ्या गोष्टींचं इतकं त्यांना प्रश्न पडला होता. तर मग अशा वेळेला काय करायचं? मुळात अशा प्रसंगी खरं सांगायचं तर एखाद्या वेळेस देवाची पूजा जरी नाही झाली, लक्ष्मीपूजन जरी नाही झालं, तर त्याच्यामध्ये मनाला काही वाईट वाटून घेण्याचं गरज नाही आहे. कारण अशा प्रसंगाच्या वेळेला ज्यावेळेस असे फोन येतात, इमर्जन्सीचा कालावधी असतो, त्यावेळेस मन तुमचं सगळं तिकडे लागलेलं असतं आणि त्यावेळेस तुमचं पूजेमध्ये उगीच करायची म्हणून करण्यात अर्थ नाहीये. बघा, एक पूजेचा विषय असा आहे, आपण महालक्ष्मीला प्रत्यक्ष घरी बोलवतोय. हो, लक्ष्मीपूजन म्हणजे काय, आपण महालक्ष्मीला घरी बोलवतोय आणि आपण तिची छान पूजा करतोय आणि तिला प्रार्थना करतोय की बाबा तू जशी वर्षभर, मागच्या वर्षी जसं वर्षभर आम्हाला धनधान्यानी समृद्धी दिली, आरोग्याची समृद्धी दिली. बरोबर, नुसतंच समृद्धी लक्ष्मीची नाहीये, पैसा आला म्हणजे समृद्धी नाही, आरोग्य पण हे पण समृद्धी आहे. तर मनच जर तुमचं त्याच्यात नसेल तर मग ती पूजा करण्यात म्हणजे मन लागणारच नाही. मग त्या केसमध्ये तुम्ही जो काही विषय झाला असेल जाऊन या, आणि तुम्ही आल्यानंतर पुढची येणारी अष्टमी असेल, येणारा शुक्रवार असेल, त्या दिवशी तुम्ही पूजा करा, तिथे कुठेही बंधन नाही. बरं, त्या दिवशी परत बोलवल्यानंतर लक्ष्मी येणार नाही अशातलाही काही भाग नाही आहे. त्यामुळे हा विषय एवढा मनाला वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही आहे. राहून गेली
तरी पूजा चालते, काही प्रश्न प्रश्न येत नाही आणि काही अडचण पण येत नाही, एवढं नक्की. पण काही काहीला काय असतं की ट्रिप ठरते, मग अशा वेळेला काय करायचं? कारण काय असतं की एखाद्या कॉलेजची ठरते किंवा त्यांचे ऑफिसची असते, तिथे प्रत्येक म्हणजे देशातले परदेशातले प्रांतातले असते, त्यांच्या दृष्टीने लक्ष्मीपूजन एवढं महत्वाचं नसतं, आपल्याकडे लक्ष्मीपूजन महत्वाचं असतं. मग अशा वेळेला काय करायचं? एक विषय असा आहे, धनत्रयोदशी. म्हणजे धनत्रयोदशी हा जो विषय सांगितला त्या लक्ष्मीचा संबंध आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता. धनाची पूजा, साठवलेल्या धनाची पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी करतात. आणि लक्ष्मीपूजन हा प्रत्यक्ष एखाद्या मूर्ती म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महालक्ष्मीला बोलून इथून पुढे आमची भरभराटी हो, त्यासाठी लक्ष्मीपूजन केलं होतं. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी अडचणीच्या कालावधी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा लक्ष्मीपूजन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि फारच काही अडचण असेल, 2-4 दिवस जर धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन दोन्ही मिळत नसेल, येणाऱ्या शुक्रवारी तुम्ही ही पूजा अवश्य करू शकता, त्याच्याने काहीही फरक पडत नाही. मुख्य काय असतं की ते एक मनाला समाधान मिळतं की नाही आपलं लक्ष्मीपूजन यावर्षी राहिलं तर असं नको व्हायला, त्या पुढच्या येणाऱ्या अष्टमी अथवा शुक्रवारी तुम्ही ही पूजा करू शकता. आणखीन एक गुरुजी, लक्ष्मीपूजनाच्या वेळेला प्रश्न पडतो की काय काय कुठल्या कुठल्या देवांची पूजा केली पाहिजे? गणपती बाप्पाची तर आपण करतो, पण मग लक्ष्मी आहे, कुबेर आहे, श्रीयंत्र आहे, आणखीन मग सगळेच देव त्यावेळेला पूजेला आपल्या घरी नसतील तर आपण काय करायचं? किंवा कुठल्या एका देवाची सुद्धा पूजा केली तरी आपण चालू शकते? अगदी. लक्ष्मीपूजनाच्या वेळेला सर्वात पहिल्यांदा गणपतीची पूजा केली जाते. गणपती हा आपला आराध्य आहे आणि गणपती पूजन न करता ज्या ज्या पूजा केल्या जातात त्या कधीच सफल होत नाहीत, असा पार्वतीने गणपती दिलेला आशीर्वाद असतो. तसं पहिल्यांदा गणपतीची पूजा करावी. एखाद्या छोट्या सुपारीवर म्हणा, एखाद्या मूर्तीवर म्हणा, छान गणपतीची पूजा करा. त्या गणपतीला दूध, साखर, गुळ, खोबरं याचा नैवेद्य दाखवा आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट लक्ष्मीची पूजा करू शकता. मग या लक्ष्मीच्या पूजेला बाकीच्या देवतांची पूजा करायची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. लक्ष्मीची पूजा करताय तुम्ही, लक्ष्मीची पूजा करा. साठवलेलं पैसे असतील, कॉईन्स असतील तुमच्याकडे, त्याची पूजा करा छानपैकी. मग पूजा आता कशी करायची हा पण एक विषय असतो. लक्ष्मीची पूजा करताना देव ताम्हणात घ्यावेत. चांदीच्या ताम्हणात घ्या, तांब्याच्या ताम्हणात घ्या. छान पंचामृत घाला देवतांना, दूध घाला. म्हणजे पंचोपचार्य आपण पूजा केली तरी चालते. त्यावेळेस तुम्ही श्रीसूक्त आपल्याला युट्यूबला ऐकायलाच मिळतं, श्रीसूक्त लावा, लक्ष्मी सूक्त लावा, त्याच्याने छान देवतांची पूजा. जसं आपण रोज देवांची पूजा करतो तर त्या पद्धतीनेच ती पूजा करायची आहे. ती पुन्हा लक्ष्मी जागेवर ठेवून गंधफूल व्हायचं, हार व्हायचे आणि धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवायचं. पण मग कुबेराची आणि श्रीयंत्राची पण हल्ली करतात ना पूजा? श्रीयंत्र हे लक्ष्मीचंच प्रतीक आहे. मग ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांनी अवश्य करावी. आता काय होतं, बाजारामध्ये आजकाल जे श्रीयंत्र मिळतात ते अगदी कोरीव पद्धतीने असतात असं नाहीये. जे जाणकार व्यक्ती आहेत तुम्ही त्यांच्याकडून श्रीयंत्र घ्या आणि त्याची पूजा करा, त्याचा उपयोग होतो. बरं, डायरेक्ट श्रीयंत्र असं आहे ते आणून त्याचा उपयोग होत नाही, त्याची पण विशिष्ट प्रकारे पूजा आहे, तर ते त्याचा जास्त उपयोग होतो. मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची पूजा अवश्य करू शकता. आता समजा जर माझ्याकडे लक्ष्मीची मूर्ती आहे, श्रीयंत्र पण आहे आणि कुबेराची मूर्ती पण आहे, मग तिघांची एका वेळेला पूजा केली तर चालू शकते? चालते, काही प्रश्न. फक्त ते व्यवस्थित मांडून, व्यवस्थित एका चौरंगावरती मांडून त्याची पूजा केली गरजेचं आहे. आणखीन एक, आपण नेहमी साडीच्या लाया आणि बत्ताशांचा लक्ष्म्यांना नैवेद्य दाखवतो. म्हणजे आपण ज्यावेळेला नागपंचमी करतो त्यावेळेला ज्वारीच्या लायांचा दाखवतो, पण याला अगदी म्हणजे लक्ष्मीपूजनाला साडीच्या लायांचाच नैवेद्य दाखवला जातो. तर असं का? प्रत्येक माणसाला काही विशिष्ट गोष्टी आवडतात, बरोबर. काही जणांना पेढा आवडतो, काही जणांना बर्फी आवडते, काही जणांना खीर आवडते. तसं लक्ष्मीला साडीच्या लाह्या आणि बत्ताशे हे खूप प्रिय आहे. ज्या ज्या देवतांना जे आवडतं ते आपण अर्पण करतो. मग तसंच त्यांना पायस सांगितलेलं आहे, पायस सुद्धा अत्यंत प्रिय आहे. मग साळीच्या लाह्या, बत्ताशे, पायस यांचा नैवेद्य भगवतीला अत्यंत प्रिय आहे. मग ते आजकाल करणं अवघड होतं म्हणून मग आपण बाजारातून आणलेले पेढे किंवा पेढ्यांचा नैवेद्य दाखवतो. आपण अनरसे, फराळाचा देवाला नैवेद्य दाखवतो, म्हणजे लक्ष्मीला नैवेद्य दाखवतो. आमच्याकडे ओल्या खोबऱ्याचे घारगे करून नैवेद्य दाखवायचा, कारण हिला लक्ष्मीला ओलं खोबरं आणि गुळ आवडतो. मग त्याचे घारगे करून मग त्याचा नैवेद्य दाखवायला जायचा. म्हणजे अनरसे एखाद्याला असले किंवा आधी करून ठेवलेले असतील तरी चालेल, पण ओल्या खोबऱ्याचे घारगे मात्र अगदी आवर्जून केले जायचे आणि ते सगळ्यांना खूप आवडायचे. देशकाल परप्रांत म्हणजे प्रत्येक गावाची, प्रत्येक शहराची, प्रत्येक राज्याची एक विशिष्ट पद्धत असते. तसं आता तुम्ही ग्रामीण भागात म्हणजे कोकणात वगैरे गेलात तर तांदळाला खूप महत्व आहे. तसंच तुम्ही इकडे पंजाबमध्ये वगैरे गेलात तर गव्हाला खूप महत्व आहे.
जसं देशकाला परतत्वे जी मुबलक गोष्ट त्या ठिकाणी अवेलेबल असेल ती देवतांना अर्पण करावी. मुळात तुमच्या मनाला त्या गोष्टी भावल्या पाहिजे किंवा मला प्रसन्न वाटतं देवतांना हे दिले. खरं कदाचित असं असू शकेल की देवीला नारळ आवडतोच, आपल्याला माहिती, आपण ओटी पण भरतो, मग त्याच्याबरोबर गुळ घालून केलेले पदार्थ, म्हणून मग ते विशेष करून गोड पदार्थ लक्ष्मीला आवडतात. गोड पदार्थाचा नैवेद्य अवश्य केला जातो, त्यामुळे ते कदाचित केले जात असतील, पण खूप छान लागतं बरं का गुरुजी हो, ते. हो, हो, अगदी. आता आपल्या लक्ष्मीपूजनाबद्दल साधारण ज्या मला शंका होत्या त्या तर मी विचारल्या तुमच्या. त्याची पूजा कशी करायची सागर संगीत ते आपण एका दुसऱ्या व्हिडिओत बघणार आहोत. बरोबर. आता आणखीन धनत्रयोदशीबद्दल बरेच हे आहेत, प्रश्न आहेत की धनत्रयोदशीलाही लक्ष्मीची पूजा करतो आपण, या दिवशी पण लक्ष्मीची पूजा करतो, मग असं दोन वेगवेगळ्या पूजा का असतात? आता मुळात विषय धनत्रयोदशी. धनत्रयोदशी ही तशी बघायला गेलं तर कुबेराची पूजा आहे. बरं. यक्षाची पूजा सांगितलेली आहे. हो. अगदी आधीच्या काळामध्ये, आता हा विषय थोडा कमी झालेला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी गावामध्ये एक मोठा दगड असायचा आणि त्या दगडाची मिरवणूक काढली जायची. अच्छा. त्याला यक्ष म्हणलं जायचं. बर. आजकाल जे लाफिंग बुद्धाचं प्रकरण दिसत आहे किंवा चायना लोकांनी तो लाफिंग बुद्धा जो निर्माण केलाय तो खरा मुळात यक्ष आहे. अच्छा. आपल्याकडे यक्षाची पूजा अत्यंत शुभ मानली जायची. बर. कारण की यक्ष हे देवतांचं धन सांभाळणारी लोक आहेत. अरे वा. बर. मग त्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी जे साठवलेलं धन आहे त्याच्यासोबत यक्षाची, कुबेर हा यक्षच आहे, बरोबर, म्हणून त्या यक्षाची त्या धनाची पूजा केली जाते, साठवलेल्या धनाची पूजा. बर. आधी बघा साठवले, आधी काय बँका नव्हत्या, नाही, बरोबर, म्हणून ते साठवलेल्या धनाची पूजा धनत्रयोदशी जाते. आणि लक्ष्मीची पूजा ही लक्ष्मी आपल्याला अवगत व्हावी, आम्हाला येणाऱ्या पुढचं वर्ष हे भरभराटी जावं, आनंदी जावं, म्हणून लक्ष्मीची पूजा सांगितली. यक्ष, कुबेर आणि लक्ष्मी हा दोन्ही विषय वेगवेगळे. मग धनत्रयोदशीच्या दिवशी कुठल्या कुठल्या देवांची पूजा करावी? धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेराची पूजा केली जाते, साठवलेल्या धनाची पूजा केली जाते. हा, असा दोन महत्वाचा विषय आहे. जर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला वेळ नसेल, लक्ष्मीपूजन होणार नसेल, तर धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन आणि कुबेराची पूजा एकत्र करू शकता. तर बऱ्याच वेळेला आपण बघतो की याच्यातनं बँकेतनं पैसे काढून त्या दिवशी आणून मग त्याची पूजा करते, पण तुमच्या बोलण्यात असं आलं की साठवलेले धन, मग त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलं की ज्या ज्या वेळेला आमच्याकडे लक्ष्मीपूजन केलं जायचं त्या एक मोठं असं तसराळ असायचं चांदीचं, आणि त्याच्यामध्ये खूप असे कॉईन किंवा नाणी ठेवलेली होती. दरवर्षी माझे आजोबा म्हणा, पणजोबा म्हणा, माझे खापर पणजोबा, नवीन नाणं आलं ना बाजारात, बरोबर, की त्यातलं एक 5 नाणं म्हणा, एक नाणं त्या ह्याच्यामध्ये टाकायचे आणि मग त्या साठवलेल्या धनाची धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्याची पूजा केली जायची. दागिने, आता बऱ्याच वेळेला मी बघते घरामध्ये की दागिन्यांची पूजा केली जाते, पण दागिने म्हणजे सगळ्या घरातले दागिने आणून त्याची पूजा करणं इतकं अभिप्रेत नसावं असं मला वाटतं. आपल्याला आनंद मिळतो, परंतु सगळे दागिने आणलेले आहेत म्हणून रात्रभर जागत बसायचं, त्यापेक्षा प्रत्येकाने आपली छोटी छोटी अंगठी जरी तिथे ठेवली आणि त्याची जरी पूजा केली तरी सुद्धा चालू शकते. अगदी. मुळात विषय कसा आहे बघा, आता धनत्रयोदशी असेल, लक्ष्मीपूजन असेल, आपल्याकडे दोन्ही वेगवेगळ्या पूजा केल्या जात नाहीत. बहुतांश घरामध्ये धनत्रयोदशी धनाची पूजा केली जाते, लक्ष्मी दोन्ही होत नाही, एकच काहीतरी पाळलं जातं. जे व्यावसायिक लोक आहेत, मोठे लोक आहेत, आता कारखाने आहेत ज्या लोकांचे दुकान्स आहेत, मग अशांच्या घरी धनत्रयोदशीच्या दिवशी घरी पूजा होते. अच्छा. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या दुकानात पूजा होते, त्यांच्या कारखान्यात पूजा होते, व्यवसायाच्या ठिकाणी पूजा होते. मग हा विषय आहे. मग असे कंपल्सरी नाही की दोन्ही केलंच पाहिजे असंही काही नाही आहे, तुम्ही दोन्हीपैकी एक काहीही करू शकता. आता तुम्ही जो प्रश्न विचारत की बाबा सोनं आपण देवतांपुढे ठेवतो, त्या सोन्याची पूजा करतो, जर घाबरण्याचा विषय असेल तर तुम्ही रात्री ते सोनं तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता. ठेवलंच पाहिजे असं काही कंपल्शन नाही. आणि मग लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा असते? लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा नसते. उत्तर पूजा म्हणजे काय आहे, आपण जी मांडलेली पूजा असते ती मांडलेली पूजा दुसऱ्या दिवशी दूध साखरेचा नैवेद्य दाखवून ती पूजा काढून घेणे म्हणजे एवढीच उत्तर पूजा. उत्तर पूजा म्हणजे मुळात विषय असा आहे, आपण सत्यनारायणाची पूजा करतो तर पुनरागमना याचे म्हणून आपण देवतांवरती अक्षर घालतो. लक्ष्मीची पूजा आपण तशी नाही करू शकत. आपल्याला लक्ष्मी रोजच्या घरात पाहिजे, त्यामुळे तिला अक्षरा पाहून विसर्जन करायचं आवश्यकता नाही. फक्त दूध साखरेचा नैवेद्य राखून तुम्ही त्यात पूजा काढून घेऊन तिजोरीत आहे त्या ठिकाणी ठेवू शकता. आणखीन आता आपलं लक्ष्मीपूजन झालं, धनत्रयोदशी झालं, तसं नरक चतुर्दशीचं महत्त्व आपल्याकडे खूप आहे. पण मग त्या दिवशी म्हणजे पूजा असते, सकाळच्या आंघोळी असतात, नेहमीची देवाची पूजा असते, म्हणजे विशिष्ट देवाची अशी पूजा नसताना सगळ्या देवांची आपण पूजा करतो. पण त्या दिवशी यमदीपदानाला खूप महत्त्व आहे. तर ते म्हणजे काय?
म्हणजे काय करावं आणि कसं करावं आणि प्रत्येकाने केलं पाहिजे का? यमदीपदानाचं महत्त्व आहे, खूप आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी वाईट असुरांचा, भगवंतांनी वाईट असुरांचा नाश करून त्या ठिकाणी आपल्याला संरक्षण केलेलं आहे. तर यमदीपदानाचं अभ्यंगस्नान सकाळी करावं, अभ्यंगस्नान करून देवतांची पूजा करावी. आणि यमदीपदान म्हणजे काय, तर आमच्यावरती कुठल्याही प्रकारचं वर्षभरामध्ये संकट येऊ नयेत, अपमृत्यू येऊ नयेत, यासाठी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावून त्या दिवशी विशिष्ट करून यमतर्पण सुद्धा केलं जातं. कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं यमतर्पण म्हणून. यमतर्पण म्हणजे ते यमांची नावं आहेत, एक 8-10 नावं आहेत यमांचे. त्याच्याने देवतांपुढे पाणी सोडायचंय, त्याला यमतर्पण असं म्हटलं जातं, दक्षिणेकडे बघून. त्याचं महत्व असं आहे की बाबा आमचं कुटुंबातलं आरोग्य चांगलं राहावं, अपमृत्यू आमच्यावर कुठल्याही प्रकारचं येऊ नये, त्यासाठी यमाची केली जाणारी ती एक पूजा आहे. त्याला यमदीपदान असं म्हणतात. कारण काय की तर्पण हा शब्द आम्ही बऱ्याच वेळेला गुरुजींच्या किंवा मी तुमच्या सगळ्या गुरुजींच्या तोंडून किंवा वाचनात येतं, पण नक्की तर्पण काय करायचं आहे मला माहिती नव्हतं, म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला की आपण घरच्या घरी करू शकतो. घरच्या घरी करू शकता. 7-8 यमांची नावं आहेत. यमाय नमः, यमधर्माय नमः, अशी चित्रगुप्ताय नमः, अशी ती यमांची नावं आहेत. साधं तांबणात पाणी आपण जसं केशवाय नमः, नारायण नमः किंवा कृष्णार्पण नमस्तु म्हणून आपण जसं पाणी सोडतो, फक्त तसं हातावरती पाणी सोडायचं, तेच एक प्रकारचं तर्पण आहे. आणि मग त्याला कणकेचा दिवाच पाहिजे किंवा आपली पणती पाहिजे असं काही आहे नाही, तुम्ही कुठल्याही प्रकारचा दिवा लावू शकता. दिवा लावणं हे महत्वाचं. कारण बऱ्याच प्रश्न होतात की विशेषतः काय असतं माहिती का, एकत्र फ्लॅटमध्ये किंवा इकडे असेल आणि एखादीला काही माहिती नसेल, तिने ऐकलेलं आहे की आपण करून तिने दक्षिणेकडे वात, तोंड म्हणजे दक्षिणेकडे वात करून ठेवायची. बरोबर. तसं समजा दक्षिणेकडे वात करून ठेवला तर मग कोणतरी म्हणते अगं कणकेचा दिवा करायला पाहिजे होता, 16 दिवे केले पाहिजे होते, 13 दिवे. मग अशा वेळेला ना त्या मुली घाबरून जातात. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला की कुठल्या साधारण आपण पणतीमध्ये का कणकेच्या दिव्यामध्ये आपण केलं? जसं मुळात कणकीच्या दिव्यामध्ये लावलेला महत्व आहेच, नाही असं नाहीये, पण जसं अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही दिवा लावू शकता. दिवा लावणं हे आमच्यासाठी गरजेचं आहे. आता जसं पूर्वेचा इंद्र आहे, दक्षिणेचा यम आहे, पश्चिमेचा वरुण आहे, त्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी यमाला जास्त महत्व असल्यामुळे यमाची दिवा लावून त्या ठिकाणी पूजा करायला सांगितली. तर खूप छान माहिती आपल्याला मिळाली. एक आता छोटासा प्रश्न विचारते की आकाश कंदील हा कधीपासून लावावा? आकाशकंदील लावण्याचं मूळ असं आहे की आमचं आयुष्य प्रकाशमान आहे, तसं दिव्यांनी एक छान आमचं घर वातावरण सजलं जावं. तसं आकाश दिवा हा वसुबारस ज्या दिवशी सुरुवात होते त्या दिवस तुम्ही लावू शकता, त्याच्या आदल्या दिवशी लावू शकता. आणि तिथून पुढे येणारे तुळशी पूजन आहे, लक्ष्मी तुळशी पूजनापर्यंत तुम्ही ते दिवा ठेवू शकता. कारण काय होतं की 4 दिवस सगळीकडे दिवे लागलेले असतात, लाइटिंग केलेलं असतं, आकाशकंदील असतं. कारण काय असतं की 4-5 दिवस दिवाळी असते की नाही, तेव्हा सगळ्यांनी आकाशकंदील घरोघरी लावतात, खूप लाइटिंग करतात, पणत्या लावल्या जातात आणि 4-5 दिवसांनी पुन्हा सगळीकडे एकदम अंधार होतो. तर मला असं वाटतं की निदान एक 5-6 दिवस आकाशकंदील लावावा, लावला तरी छान दिसेल. पणत्याही रोज तुळशीच्या लग्नापर्यंत लावल्या तरी सुद्धा चालू शकेल. म्हणजे आणि किती रोज, म्हणजे साधारण 1 पणती 5 पणत्या असा काही नियम नाही? असा कुठलाही नियम नाही. मुळात तेलाची वात लावणे, तुपाची वात लावणे हे एक शुभ प्रतीक मानलं जातं. पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यातून क्रिएट होते. आपल्याला रेग्युलर लाईट लावतो त्याच्यापेक्षा दिव्यांना आपल्या बघा देवांपुढे सुद्धा आपण समय लावतो, देवांची पूजा केल्यावर आपण तुपाचा दिवा लावतो, तसं दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मीला बोलवतोय. बरोबर. म्हणून त्यासाठी त्या दिव्यांची आरास करायला सांगितलेली. मग तुम्ही 5 दिवे लावा, 10 दिवे लावा, 108 दिवे लावा. बरोबर. कित्येक वेळेला विशिष्ट श्रीयंत्राच्या पूजेच्या वेळेला 108 दिव्यांची सुद्धा आरास केली जाते त्या श्रीयंत्राच्या बाजूला. तसं 1008 सुद्धा दिव्यांची पूजा केली. बंधन असं काही नाहीये. तुम्हाला मन तुमचं त्या दिव्या बघून तुमचं मन प्रसन्न व्हावं, हा मूळ त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि आपल्या आयुष्यातला अंधार जो आहे तो निघून जावा आणि आपलं आयुष्य प्रकाशमान हो, हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. अगदी म्हणजे खरं ते रांगोळीच्या मध्ये ठेवलेली पणती, दोन्ही दारांच्या भोवती म्हणजे शेजारी ठेवलेली पणती, किंवा आपलं गेट असेल तर खांब असतात तिथे 2, तुळशी वृंदावनापाशी या एवढ्या पणत्या ठेवल्या ना तरी सुद्धा एकदम छान आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते. गुरुजी अजून म्हणजे इतके प्रश्न आहेत आणि इतकी म्हणजे त्याच्या शंका निरसन तुमच्याकडनं करून घ्यायचं होतं, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि त्यामुळे जेवढे अगदी महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आता आपण घेतलेत. पण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मात्र मी आणखीन आपण प्रश्नांबद्दल चर्चा करूयात, कारण घरोघरी जे प्रश्न पडतात ते प्रश्न आपण जास्त घेतोय आपल्या चॅनलमध्ये.
तर तुम्ही आमच्या चॅनलमध्ये आलात, सगळ्या व्ह्युअर्सना एक खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.